सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वप्नील वानखडे आणि तुम्ही पाहताय चुनाव का पर्व. आज आपण पाहणार आहे चुनाव का पर्वचा दुसरा भाग. बाय द वे, आपण पहिला भाग काल बघितला असेल, नसेल बघितला तर पहिले जाऊन बघा, तरच तुम्हाला या भागाची लिंक लागेल. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की 2024 लोकसभा इलेक्शन सुरू आहे आणि भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. या महान अशा लोकशाहीच्या उत्सवात पार्टिसिपेट होऊन कुठेतरी आपणही एक खारीचा वाटा द्यावा असा आमचा मानस. आणि त्याकरिताच ही 2 एपिसोडची सिरीज आपण बनवली आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण ईव्हीएमच्या कमिशनिंग पासून ते वोटिंग डेच्या सेटअप पर्यंत संपूर्ण माहिती पाहिली. आज आहे वोटिंग डे, द जजमेंट डे, आणि आज आपली पोलिंग पार्टी, जिला काल आपण पोलिंग बूथला आराम करू दिला होता, आज तिचा जजमेंट डे आहे. आणि त्या निर्णायक दिवसाची कामगिरी ते कशी पार पडतात आज बघू. आपल्याला माहिती आहे की आपली पोलिंग पार्टी ही कालच आपल्या पोलिंग स्टेशनवर पोहोचली होती. त्यांनी कालच त्यांना इलेक्शन कमिशनने दिलेले सर्व इक्विपमेंट्स आणि मटेरियलचा यूज करून पूर्ण पोलिंग स्टेशनचा सेटअप बनवून ठेवलेला होता. त्यामुळे आज प्रिसाइडिंग ऑफिसरचं सर्वात पहिलं जर कुठलं काम असेल तर कालच्या केलेल्या कामाचं सिंहावलोकन. मित्रांनो, जेव्हा इलेक्शन कमिशन इलेक्शनचे नोटिफिकेशन जाहीर करते त्याच वेळेस ते इलेक्शनचे टायमिंग कुठल्या राज्यात काय राहतील हे पण जाहीर करते. साधारणतः सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचं टायमिंग इलेक्शनसाठी असतं. पण नॉर्थ ईस्ट असेल, जिथे सिक्युरिटी रिझन्स असतात, त्या ठिकाणी सायंकाळचा टाइम कमी देखील करण्यात येतो. जसं मिझोरम आणि नागालँडमध्ये 2024 साठी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच इलेक्शनचं टायमिंग आहे. तर या वेळेला लक्षात घेऊन सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं प्रिसाइडिंग ऑफिसरचं काम असतं, अर्थातच फ्रेश झाल्यानंतर, ते म्हणजे पूर्ण पोलिंग बूथचं इन्स्पेक्शन करणं. ट्रेनिंगमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरला आधीच ट्रेन केलेलं असतं की एखाद्या पोलिंग बूथचं कुठले मार्कर्स आपण चेक करायला पाहिजे. त्यामध्ये सिक्युरिटी असेल, एंट्री एक्झिट असेल, मेल फिमेल साठी सेपरेट लाईनची व्यवस्था असेल, गरोदर स्त्रिया आणि अपंगांसाठी विशेष व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, असे सर्व प्रकारचे इन्स्पेक्शन प्रिसाइडिंग ऑफिसर सर्वात पहिले उठल्याबरोबर करतो. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास तो त्यांना तेव्हाच करेक्ट करून देतो. आणि पोलिंग बूथ हे एक्झॅक्ट पोलसाठी रेडी आहे अशी शाश्वती पटल्यावर तो पुढचा कार्यक्रम सुरू करतो. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे मॉक पोल बाय प्रिसाइडिंग ऑफिसर. मित्रांनो, इलेक्शन कमिशन हे ईव्हीएमच्या कमिशनिंग पासून ते जवळपास पोलिंग डे पर्यंत 3 ते 4 वेळा मॉक पोल घेत असतं. याचा उद्देश मतदानाच्या कुठल्याच टप्प्यावर कुठली त्रुटी राहू नये हा असतो. आपण पाहिलं की जेव्हा फर्स्ट लेवल चेकिंग झाली होती त्यावेळेस देखील मॉक पोल घेण्यात आला होता. आणि आरओ लेवलला जेव्हा कमिशनिंग ऑफ ईव्हीएम होत होतं त्यानंतरही जेव्हा बॅलेट पेपरवर कॅन्डिडेटचे नेम लावण्यात आले होते त्यानंतरही एक 5% ईव्हीएम मशीन बाजूला काढून परत एकदा मॉक पोल झाला होता. आता हा तिसरा मॉक पोल प्रिसाइडिंग ऑफिसरद्वारे घेण्यात येईल आणि तो घेण्यात येईल पोलिंग एजंट्स समोर. बाय द वे, पोलिंग एजंट्स जे असतात ते राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांना विशिष्ट एक आय कार्ड देण्यात येतं. जे आय कार्ड धारण केलेले पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच फक्त पोलिंग बूथमध्ये एंट्री असते. प्रिसाइडिंग ऑफिसर तो जेव्हा मॉक पोल घेणार आहे तो टायमिंग आधीच पोलिंग एजंट्स पर्यंत पोहोचत असतो आणि पोलिंग एजंट्स तेव्हा उपस्थित असणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असे सांगते की जर पोलिंग एजंट्स निर्धारित वेळेपर्यंत उपलब्ध असू शकले नाही तर प्रिसाइडिंग ऑफिसरनी जवळपास 15 मिनिटाचा वेळ त्यांच्यासाठी द्यावा, वेट करावं. आणि तरी जरी पोलिंग एजंट्स आले नसतील पॉलिटिकल पार्टीजचे तर मात्र 1 किंवा 0 पोलिंग एजंट सोबतही प्रिसाइडिंग ऑफिसर मॉक पोल करू शकतो. पण तो मॉक पोलची प्रोसिजर टाळू शकणार नाही. प्रत्यक्ष वोटिंगच्या आधी ईव्हीएमचं पोलिंग स्टेशनवर मॉक पोल होणं हे मॅन्डेटरी आहे. या मॉक पोलमध्ये जवळपास 50 वोट्स कास्ट केले जातात. पॉलिटिकल पार्टीचे एजंट पोलिंग एजंट जर तिथे उपलब्ध असतील तर त्यांना त्यांच्या पार्टीला वोट करण्याचा अधिकार असतो. त्याच्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर कंट्रोल युनिटवरचं क्लोज बटन दाबतो आणि टॅली करतो की जे 50 वोट्स रिस्पेक्टिव्ह बॅलेट पेपरवर कास्ट केले गेले आहेत ते त्यांच्या कंट्रोल युनिटवर डिस्प्ले होतात का, आणि असं होत असेल तर तो सर्वांना ते व्हेरीफाय करून दाखवेल आणि तिथे मॉक पोल संपेल. त्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर कंट्रोल युनिटचा जो डेटा आहे मॉक पोलचा तो क्लिअर करेल, त्याची रजिस्ट्री करेल आणि त्याला परत सील करेल. मॉक पोल झाल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर आपापली जागा ग्रहण करतात आणि एक्झॅक्ट पोलिंगची प्रोसिजर सुरू होते आणि यालाच आपण कमेन्समेंट ऑफ पोलिंग असं म्हणतो. आता तुम्हाला मी एक्झॅक्ट वोटिंग प्रोसिजर दाखवणार आहे. वोटर पोलिंग बूथच्या आत गेल्यानंतर एक्झॅक्ट त्याला काय काय प्रोसिजर करावी लागते, कुठले टप्पे पार करावे लागतात आणि सरते शेवटी तो वोटिंग करून कसा बाहेर येतो ही संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला एका व्हिडिओ दाखवणार आहे. आपण इथे पाहू शकता की वोटर सर्वात पहिले आत आल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला भेटतो. प्रिसाइडिंग ऑफिसर त्याला गाईड करतात आणि तो जातो फर्स्ट पोलिंग ऑफिसरकडे. फर्स्ट पोलिंग ऑफिसर त्याचं नाव इलेक्टोरल रोलमध्ये आहे का हे चेक करून घेतो. तिथे टिक करतो कारण तो परत येऊ नये. त्याच्यानंतर त्याचे सिग्नेचर घेतल्या जातात. सेकंड पोलिंग ऑफिसरकडे तो वर्ग करण्यात येतो. सेकंड पोलिंग ऑफिसर हा वोटरची वोटर स्लिप बनवतो, ती त्याच्या नावाची स्पेशल जनरेट होते. त्यानंतर सेकंड पोलिंग ऑफिसर हा एक विशिष्ट प्रकारची शाई ही वोटरच्या डाव्या हाताच्या पहिल्या बोटावर लावतो आणि या शाईला आपण निवडणूक शाई असं म्हणतो. ही शाई कित्येक आठवडे
वोटरच्या बोटावर प्रस्थापित राहते. वोटरने पुन्हा एखाद्या मतदान केंद्रावर जाऊन परत मतदान करू नये आणि ते मतदान अवैध होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. शाई अप्लाय केल्यानंतर सेकंड पोलिंग ऑफिसर हा ती वोटर स्लिप फाडून कॅन्डिडेटच्या हाती देतो. वोटर आता थर्ड पोलिंग ऑफिसरकडे जातात. थर्ड पोलिंग ऑफिसर ती रिसिप्ट त्याच्याकडून घेतो आणि बॅलेट कंट्रोल युनिटवरचं बॅलेट बटन प्रेस करतो. कंट्रोल युनिटवरचं बॅलेट बटन हे बॅलेट मशीन ऍक्टिव्हेट करतं आणि ऍक्टिव्हेट झालेल्या बॅलेट मशीनवर वोटर हा वोटिंग कंपार्टमेंटमध्ये जाऊन आपलं वोट कास्ट करतो. व्हीव्हीपॅटवर आपल्या इच्छित उमेदवाराला आपलं मत गेलं आहे का याची तो खात्री करतो आणि मग तिथून मतदान केंद्रातून बाहेर निघतो. आयोगाने निश्चित केलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रेसाइडिंग ऑफिसर एंट्री क्लोज करतो. पण इलेक्शन कमिशनच्या स्टँडर्ड प्रोसिजरनुसार वोटिंगच्या रांगेत उभे असलेल्या कॅन्डिडेट्सला बाद करता येत नाही. त्यांना वोटिंगचा पूर्ण अधिकार असतो, पण रांगेत नवीन कोणी वोटर समाविष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे प्रिसाइडिंग ऑफिसर रांगेत उभे असलेल्यांची गणना करतो आणि त्यांना उलट्या क्रमानं चीटचं वाटप करतो. समजा वोटिंगच्या रांगेत 10 जण उभे असतील तर 10व्या नंबरवाल्याला पहिल्या क्रमांकाची चिठ्ठी आणि असं करत करत पहिल्या नंबरवाल्याला 10व्या क्रमांकाची चिठ्ठी प्रिसाइडिंग ऑफिसर देतो. आता रांगेत उभे असलेले फक्त हे 10 लोकच पोलिंग बूथमध्ये एंट्री करण्यासाठी बाध्य असतात. नवीन कोणीच वोटर आता पोलिंग बूथमध्ये प्रवेशही करू शकणार नाही आणि वोटिंगही करू शकणार नाही. सर्व वोटर्सनी आपलं वोट कास्ट केल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर क्लोज दी पोल करतो. राजकीय प्रतिनिधींच्या प्रेझेन्समध्ये तो टोटल वोट किती झाले हे त्यांना दर्शवतो आणि त्यानंतर त्यांच्या समोरच त्यांच्या प्रेझेन्समध्येच वोटिंग मशीन म्हणजे कंट्रोल युनिट हे बंद करतो. त्यानंतर ईव्हीएमचे प्रत्येक कनेक्शन्स काढल्या जातात आणि ईव्हीएमला आपल्या रिस्पेक्टिव्ह सिक्युरिटी बॉक्सेसमध्ये पोलिंग एजंटच्या समोरच पॅक केलं जातं. यालाच आपण सीलिंग ऑफ मटेरियल्स असं म्हणतो. ईव्हीएम ठेवलेले सिक्युरिटी बॉक्स हे पोलिंग एजंट समोरच सील देखील केले जातात. प्रत्यक्ष प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांच्या समोर ते सील करून त्याला बंद करतो. त्यानंतर पोलिंग स्टेशनवरचा शेवटचा टप्पा असतो अकाउंट ऑफ वोट्स. पीआरओला एक शीट दिले जाते ज्याच्यामध्ये सर्व डिटेल्स म्हणजे किती वोटर्स होते, किती वोटर्सनी एक्झॅक्टली त्यांचे वोट कास्ट केले, किती जण बाद झाले या सगळ्यांचा मायना त्याच्यामध्ये दिलेला असतो. त्यानंतर सुरू होतो इलेक्शन कमिशनने दिलेल्या प्रत्येक इलेक्शन मटेरियलला परत कलेक्ट करून त्यांना बंद करण्याची प्रोसिजर. वेगवेगळे एन्व्हॉल्प्स त्याच्यामध्ये दिलेले असतात. त्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरला वेगवेगळे फॉर्म्स जमा करावे लागतात आणि 17 ते 18 इलेक्शन कमिशन कडून मिळालेले इलेक्शन मटेरियल हे पुन्हा आता जमा करण्यात येतं. पद्धतशीरपणे त्याची वर्गवारी करण्यात येते आणि आता सगळं इलेक्शन मटेरियल परत कलेक्शन सेंटरला जाण्यासाठी तयार होतं. पोलिंग स्टेशनवरचं इलेक्शन यशस्वीरित्या पार पडलं आहे. आता प्रिसाइडिंग ऑफिसर त्याच्या रेस्पेक्टिव्ह कलेक्शन सेंटरवर परत जातात. प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग पार्टी हे त्यांना मिळालेले सर्व इलेक्शन मटेरियल हे आरओ हेडक्वार्टरला असलेल्या जे कलेक्शन सेंटर असतं तिथल्या कलेक्टिंग ऑफिसरला प्रदान करतात, त्यांना सबमिट करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या चरणामध्ये इलेक्शनची प्रोसिजर पार पडते आणि खऱ्या अर्थानं जो निर्णायक डे असतो तो उजाडतो, तो म्हणजे इलेक्शन रिझल्ट डे. इलेक्शनच्या रिझल्टसाठी काउंटिंग स्टेशन्स उभारले जातात. या काउंटिंग स्टेशन्सला कंट्रोल युनिट नेल्या जातात. बॅलेट युनिटची तिथे गरज नाही. कंट्रोल युनिटमध्येच कास्ट केलेले वोट्स हे सेव्ह केलेले असतात. त्याच्यामुळे त्यांची नोंदणी तिथे झाल्यामुळे बॅलेट मशीनचं इथं काम नसतं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर हे कंट्रोल युनिटचं सील ब्रेक केलं जातं. कंट्रोल युनिट ओपन केलं जातं आणि कंट्रोल युनिटवर डिस्प्ले केला जातो. जो डिस्प्ले आपल्याला किती उमेदवाराला किती वोट पडले आहेत आणि किती टाइमला पडलेले आहेत याचा डिस्प्ले करतो. हा डिस्प्ले राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरही दाखवला जातो कारण त्यामुळे कुठल्याच प्रकारच्या शंकेला वाव नसेल. कंट्रोल युनिटपासून मतमोजणीचं काम जेव्हा संपतं तेव्हा परत तो आपल्या सिक्युरिटी बॉक्समध्ये ठेवण्यात येतो. त्याला परत सील करण्यात येतं आणि त्यावर एक ऍड्रेस टॅग लावण्यात येतो आणि परत हे सिक्युरिटी बॉक्सेस स्ट्रॉंग रूमला पाठवण्यात येतात. बाय द वे, व्हीव्हीपॅट इंट्रोड्यूस झाल्यानंतर इलेक्शन कमिशननी असं बंधनकारक केलेलं आहे की एका कॉन्स्टिट्युएन्सी मधले किमान 5 पोलिंग बूथचे व्हीव्हीपॅट हे चेक करण्यात यावे. रॅन्डमली ते सिलेक्ट करण्यात येतं आणि त्यांच्या कंट्रोल युनिट सोबत त्यांचा डिस्प्ले किंवा त्यांचं जे वोटिंगचं कास्टिंगचं जे नंबरिंग आहे ते मॅच होत आहे का हे बघितलं जातं. निवडणुकीत उभे असणारे उमेदवार हे देखील रिटर्निंग ऑफिसरला लिखितमध्ये तक्रार करू शकतात. त्या तक्रारमध्ये जर रिटर्निंग ऑफिसरला खरंच तथ्य आढळलं तर तो विशिष्ट पोलिंग बूथचं व्हीव्हीपॅट ही काउंटिंग करायला सांगतो. व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये असलेल्या चिट्स ह्या बाहेर काढल्या जातात. त्यांची गणना होते आणि 25-25चे बंडल पॅक करून एका विशिष्ट कंटेनरमध्ये ठेवण्यात येतात जिथे सर्व उमेदवारांचे कंपार्टमेंट केलेले असतात, त्यांचे नाव आणि सिम्बॉल लिहिलेले असतात. अशा प्रकारे काउंटिंगची पूर्ण प्रोसिजर पार पाडल्या जाते आणि जे रिझल्ट असतात ते पब्लिक डोमेनमध्ये ठेवण्यात येतात. विशेष म्हणजे इलेक्शन कमिशनच्या साईटवरही ते रिझल्ट दिसतात आणि एकूणच इलेक्ट्रॉनिक मीडिया जे असतात त्यांच्यामध्येही ते रिझल्ट आपल्याला पाहायला दिसतात. मतदानाच्या दिवशी वोटिंग कास्ट केलेल्या वोटरला त्याचा नवीन जनप्रतिनिधी मिळतो आणि पुढे तो 5 वर्षांसाठी कंटिन्यू असतो. अशा प्रकारे इलेक्टरल रोल बनवण्यापासून ईव्हीएमच्या कमिशन पर्यंत फर्स्ट लेव्हल चेकिंग, रँडमायझेशन, त्याच्यानंतर पोलिंग पार्टीजला ते हँडओव्हर करणं, पोलिंग पार्टीज जाऊन पोलिंग बूथचं सेटअप करतात, मतदान घेतात आणि परत कलेक्ट करतात. कलेक्ट नंतर त्याचं काउंटिंग होतं आणि काउंटिंग नंतर ते रिझल्ट डिस्प्ले पब्लिक डोमेनमध्ये येतात. अशी संपूर्ण प्रोसिजर इलेक्शन कमिशन एका हाती पार पाडतं. भारताच्या नॉर्दर्न मोस्ट इंदिरा पोल पॉईंट पासून सदर्न मोस्ट कन्याकुमारी ते रामेश्वरम पर्यंत आणि कच्छच्या गुहार मोतीपासून ते अरुणाचलच्या किबितू पर्यंत इलेक्शन कमिशन प्रत्येक ठिकाणी पोहोचतं. हिमाद्रीपासून सह्याद्रीपर्यंत आणि थारपासून सुंदरबन पर्यंत
एक वोटर असो का 1000 वोटर, इलेक्शन कमिशन कधीच दुजाभाव करत नाही. नाव असेल, उंट असेल, हेलिकॉप्टर असेल, रोपवे असेल, वाहन कुठलंही असो, इलेक्शन कमिशन निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचतं. पोलिंग पार्टीज हे कितीतरी लांबून येऊन आपल्यासाठी पोलिंग बूथ सेटअप करतात, आपल्याकडून इलेक्शन करवून घेतात आणि आपल्या मतदानाचा हक्क वाया जाणार नाही याची खबरदारी घेतात. इलेक्शन कमिशन वोटिंग रोल बनवण्यापासून ते काउंटिंग आणि रिझल्ट पर्यंत अखंड क्रियाशील असतं, ते भारताची लोकशाही वाचवण्यासाठी. तर इलेक्शन कमिशनच्या कार्याला आपण सलाम करूया. इलेक्शन कमिशन 2024च्या या लोकशाहीच्या उत्सवासाठी अगदी तयार आहे. पण काय आपण तयार आहोत त्यासाठी? आपल्या प्रिय भारत देशाला महासत्ता बनवायचं असेल तर इथली लोकशाही टिकली पाहिजे, आणि लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला वोटिंग करावंच लागेल. त्यामुळे आपल्या मतदान हक्काचा वापर करा आणि नक्की वोटिंग करा. मी तुमचा मित्र स्वप्नील वानखडे तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.